आता आपण खरसुंडी जिल्हा परिषद गटातील काळेवाडी गावामध्ये आहे आणि आपण येथील नागरिकांच्या जो प्रतिक्रिया आहेत ते आपण पाहणार आहे. तुमचं नाव आणि गाव सांगा. वसंतवरती काळे गाव काळेवाडी. सध्या इलेक्शन चालू आहे, माहित आहे का? काय होय. कल्पना आहे का? हा कोण उमेदवार आहेत काय? हाय रे येते तर जाते कोण आता जिचं ओळखीचा आहे का कोण त्यातला? ताकद होईल ती जाणार. हा, ओळखीचा कोण आहे का त्यातला? ओळखीत आता आहे की सुहास बाबर बी आहे. हा. ती उभा राहिली नाहीत नाही बरं ते पार्टीने आहे पार्टी. ते. हा, त्यांच्या पार्टीच कोण आहे? आहे ते आता करगडी दत्ता पाटील उभा राहिले ती. संपत काळे गाव काळेवाडी. बरं, सध्या निवडणूक चालू आहे, होय माहिती आहे, कल्पना आहे? होय. उमेदवार कोण आहे ते काय? उमेदवार मी आज आले सांगले आहेत उमेदवार, बरोबर आहे. मतदान इथं आहे का? मतदान आहे की इथं. मतदान करता प्रत्येक वेळेला? होय करतोय. मतदानच आपला हा काय करणार की काय हा. ते काय त्याचा काय विषय आहे तो? वातावरणाच्या बद्दल काय माहित नाही? वातावरण कसं आपण उमेदवार बघून करणार, आपल्याला काय असं हे मतदान करत असताना असं काय डोक्यामध्ये ठेवून तुम्ही उमेदवारामध्ये काय गुण बघून तुम्ही मतदान करता? गुण म्हणजे काय, गावचा विकास करणार आहे हे असं. गावाला आपल्या बी त्या उमेदवारांनी पसंती दिली पाहिजे विकासाच्या कामासाठी. अशा व्यक्तीला बघूनच मतदान केलं पाहिजे. गावचा विकास सोडून वैयक्तिक लोकांचं जीवनमान उंच व्हावं ह्यासाठी काही होय तशा बरोबर आहे तुमचं म्हणणं आहे. तसंच उमेदवार बघूनच पसंती करणार असं आहे ना. उमेदवार आल्यानंतर त्या उमेदवाराकडे तुमची काय म्हणजे अपेक्षा असणार की गावासाठी विकास करावा. काळेवाडी गावाच्या काय समस्या आहेत? काय रस्ता म्हणा, परत ग्रामपंचायत मधले काय इकडे काम असते त्यासाठी इकडे काय हे करावं त्यांनी. आणखी आरोग्याच्या सुविधा म्हणा, माणसांची आरोग्य सुविधा आहेत का? आता आहे तशा दवाखाना आहे का इथे? दवाखाना इथं नाही, परत शेजारी जवळ हे गाव छोटं आहे ना, ते अजून दवाखाना व्हायसारखं म्हणजे असं मोठं लई गाव नाही आहे. पण शेजारी दवाखाना हे उतरला आहे, त्या दवाखान्यात जातात लोक. इथे केला तरी चांगलीच गोष्ट आहे. रस्त्याची सोय आहे का गावाला? रस्त्याची आहे, आता सध्या रस्ता चालूच आहे त्यांचं केलेलं आहे. आणि पाण्याची वगैरे? पाण्याची पण सोय आहे. हो, पाणी आता नवीन पाईपलाईन केलंय वर्ष दीड वर्षा पाठीमागे. विकास केला जाईल. असं पूर्ण आलं पाहिजे. तुमचं नाव आणि गाव सांगा. अनिल शामराव काळे गाव काळेवाडी. बरं, जत्रेला जाणार आहे? होय. माघारी कधी येणार आहे? माघारी 7 तारखेला. मतदान करणार का नाही? करायची. हा, तेच म्हणतोय. येतोय का तेवढ्या दिवसात माघारी? हो येते मतदानापर्यंत. होय. आता तारीख पुढे ढकलली नाही. हा, हे 6ला होतं ना? 5ला होता, आता 7ला घेतले. हो तेवढ्यात येतंय का परत? येते. इथं ही कोणाची हवा आहे काय? तिथं भाजप शिवसेना आहे का हवा? दोघांची पण आहे का एकाचीच हवा आहे? कोणा चालते कसं आहे, हवा येतं एकाचीच आहे. थोडंफार उमेदवार ओळखीचा येतं का? उमेदवार आहे ओळखी दोन्ही पण. बापू काळे गाव काळेवाडी. बरं, आता इलेक्शन चालू आहे, माहित आहे? होय माहित आहे. जत्रेला जाणार आहे का? जाई बरं, परत मतदानाला येणार आहे. काय इथं हवा कोणाची चालू आहे? हवा आहे, एकाची बी आहे, दोघाची बी आहे. तरी कोणाची हवा वाटते? धनुष्यबाण पुढं आहे का कमळ पुढं आहे? दोन्ही बी समानच आहे ती. त्यातनं आता कुणाचा विजय होईल त्याचा शेवटी ठरलेलं. आता ते काय आपल्या हातात नाही. काय ह्या उमेदवारांची काय ओळख पाळख काय? सगळं दुईकंड बी चांगली आहे ती उमेदवार. कधी गावाला त्यांनी कधी भेट वगैरे दिली? देते दुईकंड बी चांगली आहे. उमेदवाराकडनं काय अपेक्षा? अपेक्षा काय नाही, त्यांच्या मनानं काय करतील ती करतील आणि राहील ती राहील. काय करतील? काय आता ती निवडून आल्यावर करणार. हो, त्याच्या आधी काय करायचं? गावाच्या काही समस्या वगैरे काय? गावाची आता काय हे गावालाच माहिती. आता एवढं मला बी नाही त्यातली माहिती. तुम्ही गावातच असता ना? नाही, मी दुकानला आहे. बरं, मी आहे केरळ आहे. मतदान करून जाणार? हा, मतदान करून जायचं. चर्चा तर गावात असेल की काय बाबा आहे दुईच्या पार्टीची जोरच आहे, मग त्यात पुन्हा जाता काय. तुमचं नाव आणि गाव सांगा.
बाळू राजाराम काळेवाडी इलेक्शन चालू आहे. चालू आहे की. उमेदवारांची काय इकडे येणं जाणं काय, होय. गावाच्या काय समस्या? समस्या काय ही रस्त्याचा आहे, परत काय वीज पुरवठा आहे, पाण्याची सगळं आहे. सगळं व्यवस्था आहे का? हाय व्यवस्थित, काय ठराविक ठिकाणी जरा प्रॉब्लेम आहे. आता आहे व्यवस्थित. काय उमेदवारांकडून काय आता ह्या उमेदवाराकडून अपेक्षा आहे? काय त्यांना सांगितले काम कराय, मग आता करतील तेव्हा करतील. खरं. आता काय आता फक्त आश्वासन देते. बर. इथं कोणाचं वातावरण आहे? वातावरण काय दुईकडले बी आहे, आपलं समान आहे. समानच. त्याचं काय तर त्यात काय आता त्यात काय तेव्हा बीस भाजप शक्यतो लागल वाटते. मग आता काय होते कोणा थोडस. किरकोळ. तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. माझं नाव बाजीराव संदीपान काळेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. सध्या जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे. हा, काही कल्पना हाय की. कोण आहेत उमेदवार वगैरे? उमेदवार आता आमचे इथं ते मारगोडे एक आहेत. एवढं मला पण जास्त इथलं माहित नसतं, मी माझ्या धंद्यात असतो. आपलं त्यात घेत असते. बाकी काय गावाच्या समस्या वगैरे काय? समस्या काय, आता ते गावाचे सरपंच, बाकीचं गाव आमचं एकत्र हे असते. बाकीचे जिकडे असतील तिकडे आपण असतो. सरपंच वगैरे कोणाची काही तसं काय आपण बघत नाही. ते आपला धंदा ना, आपण जे आमचं सरपंच असेल किंवा काय गावातले मेन असतील काय ते असतील तिकडे आपण जायचं. सरपंच कुठल्या गटाचे? हा, भाजपचा आहे. ग्रामपंचायत भाजपची आहे का? भाजप. तुमचं नाव सांगा. आमचं नाव नाना नारायण सरगर, गाव काळेवाडी. कुठल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद गणामध्ये? खरसुंडी पंचायत समिती. खरसुंडी जिल्हा परिषद गटामध्ये. हा, तुमच्या ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार कोण उभा राहत माहिती आहे? जिल्हा परिषद चंदू भोसले आणि काका बसले आणि पौर्णिमा मारगुडे. पौर्णिमा मारगुडे आणि अजून कोण आता म्हणलं. बरं, प्रचाराला तुमच्याकडे कोण आलतं का तिकडे? प्रचाराला अजून तर कोण आलं नाही, येतील आज ना उद्या. बर. काय तिकडे काळेवाडीची काय परिस्थिती आहे? कोणाचं ज्यादा नाव घेतलं जातं? हाय गोपीचंदचं ज्यादा घेतील तो. ठीक आहे. कशामुळे हाय, त्यांचं काम चांगलं आहे. काय काय तिथं काम काय केलेली? होय, आता 5 लाख निधी आलाय कावडे गावासाठी. काय काम? ओढा करणे, बंधारे वगैरे. त्याच्यापूर्वी काही कामं केली ती? पूर्वी नाही, पण आता गोपीचंद आल्यापासून आहेत काम चांगले. पहिला निधी असा 5 लाख 6 लाख येत होता, आता एकदम 65 लाख आलाय. पहिली सत्ता कोणाची होती? पहिली अशी येत जात होती सत्ता म्हणजे कोणाला तर, म्हणजे ते गाव कुठल्या तर एखाद्या पार्टीला मानणार असेल ना. गाव आता म्हणजे पहिलं काँग्रेसच्या पाठीमागे होतं. काँग्रेसच्या पाठीमागे. आता ती लोक आता एक 5-6 वर्ष झालं बीजेपी सगळे आहे. सगळे टोटल बीजेपी शिवसेना.